आता बनवा आपण येवनची कढी. हे बा आज चालला आपण येवनची कढी बनायला. आता मिरच्या गंडुळा करून कापतो मी दिल्या. आता केल्या आता गंडुळाचं बारीक बारीक. जिरं, तेजपान, मोहरी, कढीपत्ता, लसण याला कापून टाकतो मी. आता हे बोगणं ठेवलं तडका मारायला. हिच्यात तेल टाकतो मी थोडं. हिच्यात थोडं तेल टाका. एवढं 2 निंपली एवढं तेल टाकलं हिच्यात. तर थोड्या वेळानं आता मिरच्या टाकतो तेल तपल्यावर. हे ताक हिच्यात बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ कालवून आणलं आहे ताकामध्ये मिक्स करून. ताक बेसन पीठ कालवून मिक्स करून त्यांनी हे टाकलं एवढं करून. आता या मिरच्या जे टाकते मिरच्या आता हिच्यात तडका टाकला पुरा. येईल आता थोडा उजेनं पडतो. येईल थोडा 2 मिनटं उजेलं चांगलं कडक. जेव्हा अशा तुकट मिरच्या उजेनं पडता. हिच्यामध्ये सगळं कढीपत्ता, जिरं, मोहरी, जाड मिरची सगळं टाकून तयार करून मग आता हिच्यात टाकू आपण ताक. हे ताक तयार केलेलं. जेव्हा हे टाक फोडणी मारून द्यायची गेले. हिच्यात थोडं पाणी मारून द्यायचं. हे पाणी थोडं बरं पाणी टाकलं हे करून एवढं टाकून द्यायचं हिच्यात. बस आता हिच्यात टाकून मीठ. एवढं मीठ घ्यायचं थोडंफार आणि कढीत टाकून द्यायचं. बस हे बा झाली आता कढी तयार. हे बा हां आता देतो तुम्ही आता गिऱ्हाईकाला. झाली कढी आता तयार आपली येवनची कढी. हा येतोय. बन आता चालली गिऱ्हाईकली कढी. गिऱ्हाईकला जाईन आता. झाली कढी गेली गिऱ्हाईकाला पा.